रचना ज्या कंपनीत कामाला होती तिथे कामाचा खूप लोड होता. रोज नवीन टार्गेट्स आणि संध्याकाळी बॉसचं ते कंप्लीट न झाल्यामुळे लेक्चर. कंटाळली होती ती खूप या सगळ्याला. तिने दुसरीकडे जॉब शोधायला सुरुवात केली आणि एका महिन्यातच एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. तिथे टार्गेट्सचं टेन्शन नव्हतं. ऑफिसचं वातावरणही एकदम फ्रेंडली होतं. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांशी तिचा छान बॉन्ड तयार झाला. तिथे तिचा एक सिनियर होता, रोहन. तो सतत तिच्याशी हसून बोलायचा, कामात मदत करायचा. लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तो तिचं सगळं विश्व बनून गेला. सुरुवातीला सगळं खूप सुंदर वाटलं तिला, पण हळूहळू रोहनच्या वागण्यात बदल होत गेला. सतत तिच्यावर अधिकार गाजवणे, तिला गृहीत धरणे सुरू झालं. तो रचनाला ऑफिसमध्ये इतरांपासून दूर ठेवायचा. सकाळी लवकर यायला लावायचा आणि रात्री उशिरा सोडायचा. तो तिला कोणासोबतही बोलू द्यायचा नाही. तिचे फोन, मेसेजेस सर्व काही तपासायचा. कुठे जाते, कोणाशी बोलते याचा पाठपुरावा करायचा. ती ऑफिसमध्ये इतरांशी बोलली तरी त्याला त्रास व्हायचा. कधी ती हसली तरी संशय, कधी फोन वाजला तर विचारपूस, कधी उशीर झाला तर धमक्या. आता रचनाला या सगळ्या बंधनांचा कंटाळा येऊ लागला. असं कुठे प्रेम असतं? याला तर अधिकार गाजवणं असं म्हणतात, असं वाटायला लागलं. तिचा श्वास गुदमरू लागला होता अशा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये. एक दिवस तिने ठरवलं, हे आयुष्य नाही, ही कैद आहे. तिने धीटपणे त्याला स्पष्ट सांगितलं, तुझं प्रेम माझी गुलामगिरी बनतंय. आता मी माझं स्वतःचं आयुष्य जगणार आहे. यावर रागाने रोहन बोलला, तू जर माझी नाही झालीस तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही. तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. ती थकली होती, तुटली होती. तिने अनेकदा नातं तोडायचा प्रयत्न केला, पण तो सतत तिच्या वाटेत उभा राहत होता. एक दिवस मात्र ती पूर्णपणे मोडली. स्वतःचा चेहरा आरशात बघून तिला जाणवलं, ही मी नाही, मी माझं अस्तित्व गमावलंय. पण आता तिने ठरवलं की अशा धमक्यांना घाबरून जायचं नाही. गरज पडलीच तर घरी सगळं खरं खरं सांगून कायद्याची मदत घेऊन यातून बाहेर पडायचं. त्याच रात्री तिने सगळं सोडलं, ऑफिस, ते नातं आणि ती कैद. ती एका नवीन शहरात गेली, नवीन नोकरी केली, नवीन लोक भेटले. ती परत एकदा स्वतःला शोधू लागली. आज ती आत्मनिर्भर आहे. ती हसते, जगते आणि कुणाच्याही सावलीशिवाय स्वाभिमानाने उभी राहते. कारण तिने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली होती आणि कोणत्याही टॉक्सिक नात्याच्या पुढे तिचं स्वातंत्र्य मोठं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.